नमस्कार मित्रांनो, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे 8 कोन तयार होतात हे आपल्याला माहीतच आहे. आणि 8 कोनांचं 3 प्रकारच्या जोड्यामध्ये 3 जोड्यामध्ये विभाजन होतं. पहिला प्रकार आहे संगत कोन, दुसरा आहे वितक्रम कोन आणि तिसरा आहे अंतरकोन. संगत कोन कुठे असतात तर समांतर रेषेच्या छेदिकेच्या एकाच बाजूला अल्टरनेट पद्धतीनं, म्हणजे एशी संगत असणार आहे सी आणि बीशी संगत असणार आहे डी, असं छेदिकेच्या एका बाजूला 2 आणि दुसऱ्या बाजूला ईशी जी एफशी एच 2, अशा एकूण किती जोड्या तयार होतात? 4 जोड्या तयार होतात. आणि वितक्रम कोन कुठे असतात? समांतर रेषेच्या आतल्या बाजूला अल्टरनेटिव्ह, म्हणजे एफची जोडी लागणार जीशी आणि बीची सीशी आणि बीची लागणार आहे जीशी, असं वितक्रम कोनाच्या आतल्या बाजूला विरुद्ध दिशेला असलेले 2 कोन यांची एक जोडी, अशा एकूण 2 जोड्या तयार होतात. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? वितक्रम कोनांच्या जोड्याचं संगत कोनांच्या जोड्याशी असलेलं गुणोत्तर काय? वितक्रम कोनांच्या जोड्याचं विचारलेलं आहे, म्हणजे वितक्रम कोन आधी असणार आहे आणि संगत कोन नंतर असणार आहे. वितक्रम कोन 2, 2/4 भाग कटवलं आलं 1/2, म्हणजे यांचं गुणोत्तर आहे 1:2. यानंतर आणखी एक प्रश्न आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या जोडीतील कोनाचे माप 2x व 3x असेल तर त्या कोनाची मापे किती? आंतरकोनाचा गुणधर्म माहीत आहे आपल्याला. आंतरकोन परस्परांशी पूरक असतात. पूरक म्हणजे काय? त्या 2 कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच एका कोनाचं माप 2x आहे व दुसऱ्या कोनाचं माप 3x आहे, म्हणजे या 2 कोनाच्या मापाची बेरीज असणार आहे 180 अंश. म्हणून 2x अधिक 3x बरोबर असेल 180 अंश. 2x अधिक 3x किती झाले? 2x अधिक 3x बरोबर झाले 5x, बरोबर आलेलं 180. म्हणून x बरोबर आलेलं आहे 180 भागिले 5, 5 त्रिक 15, 5 सख्ख 30, x बरोबर 30 आलेलं आहे. आता पहिल्या कोणाचं माप आहे 2x, म्हणजेच 2 गुणिले 36 बरोबर 72 अंश. दुसरा असेल 3x, 3 गुणिले 36 108 अंश, म्हणजे त्या कोणाचं माप असतील 72 अंश व 108 अंश. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q, रेषा P समांतर रेषा Q आहे आणि रेषा L समांतर आहे रेषा M, म्हणजे या 2 रेषा समांतर आहेत आणि या 2 रेषा सुद्धा परस्पराशी समांतर आहेत. तर दिलेल्या कोणाच्या मापावरून मापकोन A आणि मापकोन B यांच्या किमती काढायच्यात आपल्याला. A येत आहे, या A ची किंमत काढायची आणि B ची किंमत काढायची आहे. आधी आपण x ची किंमत काढूया. इथं दिलेलं माप 37x - 7 आणि इथं माप दिलेलं आहे 37x - 11. या 2 रेषा समांतर आहेत L आणि M, आणि ही जर P छेदिका मानली तर हे 2 कोन कसे तयार झाले? हे 2 कोन झाले संगत कोन. म्हणजेच संगत कोन एकरूप असतात. 37 - x म्हणजे इथं सुद्धा असणार आहे 37 - x. आता इथं पहा, हे 2 कोन कसे आहेत? विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन कसे असतात? ते सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच इथं पण आलेलं आहे 37x - 7. इथं सुद्धा आलेलं आहे 37x - 7. आता या 2 समांतर रेषा आहेत, रेषा L आणि रेषा M या समांतर रेषा आहेत. रेषा P आणि Q समांतर आहेत. रेषा M ही त्याची छेदिका आहे. तर हे 2 कोन कसे झाले? हे 2 कोन झालेले आहेत संगत कोन. एक सोडलं आणि हा संगत कोन. आणि संगत कोन कसे असतात? एकरूप असतात. म्हणजेच इथं असणार आहे 37x - 7 बरोबर 31x अधिक 11. आपण लाईक टर्म एकत्र घेऊया, सर्व पदे गोळा करूया एकत्र. 31x धन असलेलं दुसऱ्या बाजूला आलं, ऋण झालेलं आहे, बरोबर 11. 7 ऋण असलेलं दुसऱ्या बाजूला गेलं, अधिक 7 झालं. 37x मधून 31x गेले, 6x आलं, 6x बरोबर 18, म्हणून x बरोबर आलेलं आहे 18 भागिले 6 बरोबर 3. इथं x ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. आता यावरून आपण या कोणाचं माप घेऊ शकतो. 37x बरोबर 7, म्हणजे याचं माप असणार आहे पहिलं 37x - 7 बरोबर 37 गुणिले x ची किंमत आलेली आहे 3 - 7. 37 त्रिक किती आले? 3 7 21 ला 1 हातचे 2, 3 त्रिक 9 2 11, 111 - 7 किती झालं? 104. हे झालेलं माप 104 अंश. त्यानंतर 31x अधिक 11
31 गुणिले एक्सची किंमत 3 अधिक 11, 31 त्रिक 3 एक 3, 3 त्रिक 9, 93 अधिक 11 बरोबर आलेले 104. किती आलेलं आहे? 104. म्हणजे याची किंमत सुद्धा आलेली आहे 104 अंश. दोन्ही समानच आहेत, म्हणजे दोन्हीची किंमत 104 ही समान आलेली आहे. आता यावरून आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्या आहेत. आता इथं जर विचार केला आपण, या दोन ही छेदिका आहे, पी आणि क्यू समांतर रेषा आहेत, म्हणजे हे दोन कोण कसे असतील? संगत कोण असणार आहेत. म्हणजे इथं माप 104 आहे, म्हणजे इथं सुद्धा किती असणार आहे? 104. आता या दोन कोणांचा विचार करूया आपण. या दोन कोणांचा जर विचार केला तर हे दोन कोण कसे होतात? रेषीय जोडीतील कोण तयार होतात. आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. किती असते? 180 अंश. आता हे मी पुसून घेतो. रेषीय जोडीतील कोणाच्या 37 वजा 7, 37 x वजा 7 बरोबर 104 आलं. 31 x बरोबर अधिक 11 बरोबर 104 आलं, कारण दोन्हीच्या किमती समान होत्या. आता यावरून आपल्याला बी आणि एच्या किमती काढायच्या आहेत. या दोन्हीचा जर विचार केला, पी आणि क्यू या दोन समांतर रेषा आहेत आणि एल ही त्याची छेदिका जर मानली तर हे दोन कोण संगत कोण असतील. म्हणजेच इथं 104 अंश आहे, म्हणजे या कोणाचं मापसुद्धा आलेलं आहे 104 अंश. आता हे दोन कोण कसे तयार होतील? रेषीय जोडीतील कोण तयार होतील? रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजेच इथं तयार होईल बी अधिक 104 बरोबर 180 अंश. म्हणून बी बरोबर आलेलं आहे 180 वजा 104 बरोबर 76 अंश. म्हणून बीची किंमत किती आलेली आहे? 76 अंश. आता यानंतर बघा, इथं आलेलं आहे 104 अंश आणि हे आहे ए. हे दोन कोण कसे आहेत? रेषीय जोडीतील आहेत. हे 37 x वजा 7 तिथं आलेलं आहे, त्याची किंमत आहे 104 आणि इथं ए आहे. हे दोन्ही कोण झालेले आहेत? रेषीय जोडीतील. म्हणजेच ए अधिक 104 बरोबर 180 अंश असणार आहे. म्हणून ए बरोबर असणार आहे 180 वजा 104 बरोबर आलेलं आहे 76 अंश. म्हणून एची किंमतसुद्धा आलेली आहे 76. एची किंमत 76 आहे, बीची किंमत 76 आहे, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. अशाच पद्धतीचे गणित अतिशय सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स स्टिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.